नमस्कार मंडळी. हिरव्या मिरचीचा ठेचा खाल्ला असेल, कधी गवारीचा झणझणीत ठेचा खाल्ला आहे का? एकाच प्रकारची गवारीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा झणझणीत ठेचा गवारीचा नक्की करून पहा. भाकरी, चपाती आणि आमटी भाताबरोबर खूप सुंदर असा हा ठेचा लागतो. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. गवारीचा ठेचा करण्यासाठी जबलपुरी गवार मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर पूर्णपणे कोरडे पुसून घेणार आहे. जबलपुरी गवारऐवजी तुम्ही या ठिकाणी देशी गवार वापरली तरीही चालेल. आता हा ठेचा करण्यासाठी खूप मोजून मापून प्रमाण घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. गवारीची दोन्ही बाजूने शिरा काढून झाल्यानंतर अशा प्रकारे गवारीचे तुकडे करून घेऊयात. फक्त गवारीचा ठेचा करणार असाल तर कवळी लुसलुशीत गवार घ्या. निब्बर गवार अजिबात घेऊ नका. तर अशाच प्रकारे आपण सर्व गवार ह्या ठिकाणी तोडून घेऊयात. संपूर्ण गवार तोडून झाल्यानंतर तव्यामध्ये 1 पळी तेल घालून तोडून घेतलेली गवार छान डाग लागेपर्यंत भाजून घेणार आहोत. गवार भाजून घेतल्यामुळे गवारीचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळे ठेचा देखील चवीला खूप सुंदर असा लागतो. नेहमी आपण गवारीची भाजी तरी करतो, परंतु हा ठेचा एकदा तुम्ही केला की परत परत कराल इतका चवीला भारी होतो. हिरवा मिरचीचा ठेचा ह्या गवारीच्या ठेच्यासमोर तुम्ही विसरून जाल. आमच्या घरामध्ये तर महिन्यातून एकदा तरी हा गवारीचा ठेचा केला जातो. सर्वांना भरपूर असा आवडतो. छान डाग लागेपर्यंत गवार भाजून घेतल्यानंतर आता संपूर्ण गवार आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. मी व्हिडिओत दाखवलं आहे ना त्याप्रमाणे डाग लागेपर्यंत गवार छान खरपूस अशी भाजून घ्यावी. लोखंडी तव्यामध्ये गवार भाजून घेतल्यामुळे गवारीच्या ठेच्याला टेस्ट खूप सुंदर अशी येते. आता गवार छान भाजून झाल्यानंतर तव्यामध्ये अजून थोडंसं तेल घालून त्यामध्ये हिरव्यागार मिरच्या, भरपूर सारा लसूण आणि शेंगदाणे घालून सर्व जिन्नस छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. शेवटी त्यामध्ये आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी देशी लसूणच वापरलेला आहे. आता ठेचा कितपत तिखट हवा ना त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. गवार किती घेतली ना त्यानुसार सर्व जिन्नसचं प्रमाण तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता. सर्व जिन्नस छान खरपूस असे डाग लागेपर्यंत भाजून घेतल्यानंतर शेवटी त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यावी. सुरुवातीला जिरे टाकले असते ना तर लगेच करपतील, म्हणून मी शेवटी सर्व जिन्नस भाजत आल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते. कोथिंबीर छान मऊ पडल्यानंतर सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून ते देखील पूर्णपणे थंड करून घेऊयात. घाई गडबडीच्या वेळेस अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा गवारीचा ठेचा तयार होतो. गवार आणि हिरवी मिरची, शेंगदाणे छान खरपूस भाजून झाल्यानंतर आता खलबत्त्यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेली गवार, त्यानंतर भाजून घेतलेले हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून घेऊयात. ठेचा लगेच बारीक होण्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून छान ओबडधोबड असा आपण ठेचा हा ठेचून घेऊयात. दगडी खलबत्त्यामध्ये ठेचा ठेचून घेतल्यामुळे ठेच्याला खूप छान टेस्ट येते. पण तुमच्याकडे अशा प्रकारचा दगडी खलबत्ता नसेल ना तर मिक्सरला तुम्ही हे सर्व जिन्नस फिरवून घेऊन ठेचा तयार करून घेतला तरीही चालेल. खलबत्त्यामध्ये ठेचा ठेचून घेतल्यानंतर आपण ठेच्याला एक तडका देणार आहोत. त्यामुळे गवारीच्या ठेच्याला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. ठेचा करण्यासाठी निब्बर गवार घेतली ना तर हवा तसा अजिबात ठेचा हा बारीक होत नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की छान कवळी लुसलुशीत गवार घ्या, त्यामुळे लगेच ठेचा ठेचला जातो. आपण आज गवारीचा ठेचा केला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही भाजीचा अशा प्रकारे ठेचा करू शकता. मिक्सरमध्ये ठेचा वाटून घेणार असाल तर खूप जास्त बारीक न करता थोडासा ओबडधोबड ठेवा, त्यामुळे ठेच्याला खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे संपूर्ण ठेचा ओबडधोबड वाटून घेतल्यानंतर एका ताटामध्ये मी काढून घेते. पाहिल्यानंतर कोणाला कळणार देखील नाही हा गवारीचा ठेचा आहे. चला तर आता आपण एका लोखंडी तव्यामध्ये अर्धा पळी तेल घालून घेऊयात.
तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून जिरे तडतडल्यानंतर तयार केलेला जो ठेचा आहे ना, तो आपण तेलामध्ये घालून व्यवस्थित परतून घेऊयात. 4 ते 5 मिनटे ठेचा छान तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ठेच्याला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. चपाती, भाकरी आणि वरण भाताबरोबर हा ठेचा अप्रतिम असा लागतो. त्यामुळे मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की एकदा गवारीचा ठेचा करून पहा आणि कसा झाला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, तर वेळ न घालवता लगेच हा गवारीचा ठेचा करून पहा. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. शिळी बाजरीची भाकरी आणि त्यासोबत मी गरमागरम हा गवारीचा ठेचा घेतलेला आणि त्यासोबतच हाताने फोडलेला कांदा. अजून काय पाहिजे? मला तर हा ठेचा अप्रतिम असा लागला. त्यामुळे तुम्ही देखील नक्की करून पहा. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. नेहमी आपल्या चॅनलवरती साध्या सोप्या रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जरूर पहा.